नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार, त्यावरील उपचार याविषयी चर्चा करत असतो आणि महत्त्वाचं म्हणजे या सर्व विषयांवर तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे लढा कॅन्सरशी, कर्करोगापासून संरक्षण आणि रेडिएशन ऑन्कोलॉजीमधील अत्याधुनिक तंत्रज्ञान. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर मानसी मुंशी गिरमे. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर मानसी मुंशी गिरमे या रुबी हॉल क्लिनिक पुणे येथे 2017 पासून रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्याआधी त्यांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथून रेडिएशन ऑन्कोलॉजीमध्ये MD ही पदवी 2 सुवर्ण पदके पटकावून मिळवलेली आहे. TMH मुंबई येथे काम करत असताना त्यांनी क्लिनिकल कॅन्सर अनुवंशिकतेचे समर्पित सखोल प्रशिक्षण देखील घेतलं आणि त्यांना नियमित आणि दुर्मिळ अनुवंशिक कर्करोग सिंड्रोमचे मूल्यांकन करण्याचा चांगलाच अनुभव आहे. त्यांनी 2017 मध्ये रुबी हॉल येथे कॅन्सर जेनेटिक क्लिनिक सुरू केलं, जे तेव्हा पुण्यातील अशा प्रकारचे पहिले क्लिनिक होते. त्या नियमितपणे शैक्षणिक आणि अध्यापन उपक्रमांमध्ये भाग घेतात आणि अनेक क्लिनिकल अभ्यास तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमध्येही त्यांचा सहभाग असतो. स्त्रियांच्या कर्करोगावर, विशेषतः स्तनाच्या कर्करोगावर उपचार करण्याबद्दल त्यांना उत्कट आस्था आहे. त्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे आणि त्यांच्या दैनंदिन व्यवहारात उपचार पद्धतीत प्रगत तंत्रज्ञान आणि औषधांची किमया किंवा मानवी स्पर्श किंवा माणुसकीची संवेदना यांचा एकत्रितरित्या वापर करण्याचा त्यांना त्यामध्ये विशेष हातखंडा आहे. कर्करोगामुळे सतत असुरक्षित असलेल्या रुग्णांच्या जीवनाच्या गुणवत्तेच्या समस्यांकडे लक्ष देण्यावर त्यांचा विशेष भर असतो. चला तर विषयाला सुरुवात करूया. तर डॉक्टर, आपण बघतोय आजकाल कॅन्सरचं प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. तर आता आपण बघतो बरेच कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीला सहसा आढळतो आणि मुळात हा कॅन्सर कसा सुरू होतो हे कोणालाच कळत नाही. तर नेमकं यामागे काय कारण आहे आणि कशामुळे कॅन्सर होतो, इथून आपण सुरुवात करूया. येस, सो खरं आहे की आजकाल कॅन्सरचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे आणि असं वाटतं की सगळ्यांच्या घरात कोणतरी आहे ज्यांना कॅन्सर झालं होतं की झाला आहे. आणि ह्याचे अनेक कारण आहे. एक तर लाईफस्पॅन, जीवनकाल आता खूप वाढला आहे. तर हा ग्राफमध्ये आपण बघू शकतात की 1960मध्ये ॲव्हरेज लाईफस्पॅन वॉज ओन्ली 45 इयर्स ओल्ड, 45 वर्ष. आणि आता लेटेस्ट 2020चा डेटा आहे की आता ॲव्हरेज लाईफस्पॅन इज 70 इयर्स. सो ह्याच्यामुळे पण कॅन्सरचं प्रमाण खूप असं दिसतो की खूप वाढलं आहे. दुसरं की आता डायग्नोसिस आता खूप ॲडव्हान्स्ड आणि ॲक्युरेट झालेले आहेत, सेन्सिटिव्ह झाले आहेत. तर आपल्याला एसिम्प्टोमॅटिक अर्ली स्टेजेसमध्ये पण बरेच कॅन्सर्स डायग्नोस होतात. तिसरं की लाईफस्टाईल. आता लाईफस्टाईल खूप जनरल टर्म आहे, पण आपण काय खातो, बाहेरचं जेवण जास्त खातात, एज ऑफ चाइल्ड बेअरिंग हे वाढलं आहे, तर दॅट इज अनदर रिझन. आणि लास्टली पल्युशन. तर पल्युशन आपलं चारी तर्फ असतं, पाणीत, अन्न आणि हवेत. तर कॅन्सर कशाला वाढलं आहे हे एवढं, त्याच्यामध्ये असे कारण आहे जे आपण बदलू शकतात आणि असे पण कारण आहे जे आपण बदलू शकत नाही. अगदीच. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा की कॅन्सर हा आजार अनुवंशिक आहे का? कारण का बरेच जणांना वाटतं की फॅमिली हिस्ट्री असेल तर कॅन्सर होण्याचे चान्सेस जे असतात ते अधिक असतात. तर जास्त ज्यांना धोका असतो अशा लोकांना तुम्ही कसं गेस करता आणि त्यांच्यासाठी तुम्ही काय करता एक्झॅक्टली? सो 10 ते 15% पेशंट्सला अनुवांशिक म्हणजे हेरिडिटरी कॅन्सर्स असतात आणि 90% लोकांना ॲट रँडम स्पोरॅडिक कॅन्सर्स असतात. तर जर कोणाला खूपच कमी वयमध्ये कॅन्सर झाला आहे, अंडर 40 फॉर ब्रेस्ट कॅन्सर, अंडर 50 फॉर कोलोरेक्टल कॅन्सर्स, तर असे पेशंट्सला आपल्याला शंका होते की हे अनुवांशिक आहे का. जर कोणाच्या फॅमिलीमध्ये भरपूर लोकांना कॅन्सर झालेत, फ्रॉम मदर साईड ऑर फादर्स साईड, तर आणि कुठले पण कॅन्सर्स, तर हे बघायला लागतं. सो फॅमिली हिस्ट्री. तिसरं की कोणाला जर स्पेशल टाईप ऑफ कॅन्सर, सो ट्रिपल नेगेटिव्ह टाईप ऑफ ब्रेस्ट कॅन्सर फॉर एक्झाम्पल, त्याच्यात शंका होते. आणि कोणाला जर बायलॅटरल कॅन्सर, सो दोन्ही ब्रेस्टमध्ये किंवा दोन्ही किडनीमध्ये कॅन्सर झालं, तर दीज आर सम ऑफ द रेड फ्लॅग्स ज्याच्यामध्ये आपल्याला शंका होते. आणि असे पेशंट्सला जेनेटिक इव्हॅल्युएशन, जेनेटिक काउन्सिलिंग करायला पाहिजे आणि जेनेटिक टेस्टिंग पण आपण करू शकतात. जर आपल्याला कळलं की हा अनुवांशिक प्रकारचा आहे, तर आपण त्या पेशंटसाठी बेटर ट्रीटमेंट पर्सनलाइज्ड प्रमाणे देऊ शकतात. प्लस त्यांच्या फॅमिली मेंबर्सला पण आपण टेस्ट करू शकतात. आणि अशा लोकांना आपण रिस्क मॅनेजमेंट खूप चांगलं प्रमाणे करू शकतात.
व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट ह्याच्यामध्ये हे आहे की सगळ्या पेशंट्सला जेनेटिक टेस्टिंगची गरज नसते आणि काउन्सिलिंग खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ह्याचे सोशल, इमोशनल, सायकोलॉजिकल कॉन्सिक्वेन्सेस बरंच असतात. वन मोर थिंग की मोस्ट ऑफ जेनेटिक सिंड्रोम्स हा ऑटोझोमल डॉमिनंट असतात. दॅट मीन्स एक जनरेशनवरून दुसरी पिढीला जायला हे 50% प्रॉबिलिटीने जातो. दिस डझंट मीन की जर 2 मुलं आहे तर एकला होईल आणि एकला नाही होईल, तसं नसतं. दोघांना होऊ शकते आणि इट इज ॲट रँडम 50% प्रॉबिलिटी. तर लुक्स, पर्सनॅलिटी, जेंडर ह्याच्यावर आपण गेस करू शकत नाही. ओके. डॉक्टर मानसी, जसं की आपला सुरुवातीलाच विषय झाला की कॅन्सरचं जे प्रमाण आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, तर यासाठी कोणती वॅक्सिन आहे का, यासाठी कोणती लस आहे का? सो सर्वायकल कॅन्सर, पिशवीच्या तोंडाच्या कॅन्सर, ह्याच्यासाठी एक लसीकरण आता अवेलेबल आहे, जे मुलींना 9 वर्षाच्या नंतर लग्नाच्या आधी आयडियली घ्यायला पाहिजे. सो 9 आणि 26 वर्षामध्ये आयडियल आहे, बट अप टू 45 इयर्स. आणि ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा एक व्हायरल इन्फेक्शन आहे ज्याच्यामुळे सर्वायकल कॅन्सर सुरू होऊ शकते. सो दिस वॅक्सिन वर्क्स अगेन्स्ट HPV. इम्पॉर्टंट पॉईंट ह्याच्यामध्ये हे आहे की जर हे लसीकरण घेतलं आहे तरी पण पॅप्समियर चाचणी म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट, जे कुठलं पण गायनॅक्स करू शकतात, हा खूपच आवश्यक आहे करायला 3 वर्षात एकदा सगळ्या महिलांना लग्नानंतर. ओके. डॉक्टर मानसी, कॅन्सर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता सध्या यावर टेक्निकली बघायला गेलं तर कोणते उपचाराचे पर्याय अवेलेबल आहेत? कारण का कॅन्सर झाला की म्हणजे कोणालाही साहजिकच आहे, भीती वाटते, आणि बट ऑब्व्हियस की ते स्टेजवर पण डिपेंड असतं. पण हा पूर्णतः कव्हर होऊ शकतो का? आणि यावर कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट्स आता सध्या अवेलेबल्स आहेत? सो डेफिनेटली कॅन्सर डिपेंड्स की हा कुठल्या भागामध्ये सुरू झाला आहे, कुठलं टाईपच्या कॅन्सर आहे आणि कुठल्या स्टेजमध्ये आहे, तर त्याच्यावर त्याचे क्युअर रेट्स डिपेंड करतात. अर्ली स्टेजेसमध्ये बरेच कॅन्सर्स टोटली क्युअरेबल आहे. आणि कधी ॲडव्हान्स स्टेज 4मध्ये पण आपण चांगलं पेशंट्सला ट्रीटमेंट देऊ शकतात. आणि क्युअर टर्म आपण वापरत नाही स्टेज 4मध्ये, पण त्यांना ड्युरेबल रेमिशनमध्ये आपण टाकू शकतात विथ अ गुड क्वालिटी ऑफ लाईफ. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि कॅन्सरचे साधारण 3 प्रकारचे ट्रीटमेंट्स असतात: सर्जिकल, मेडिकल मीन्स किमोथेरपी, आणि रेडिएशन थेरपी. मी रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट आहे. ओके. रेडिएशन थेरपी काय असतं एक्झॅक्टली? कशा पद्धतीने याची ट्रीटमेंट केली जाते आणि त्याबद्दल थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगाल? सो रेडिएशन इज हाय एनर्जीचे एक्सरेज, विकिरण किरण. आणि सेम एक्सरेज जे आपण चेस्ट एक्सरे किंवा CT स्कॅनसाठी वापरतात, ते सेम हाय एनर्जीचे एक्सरेज आपण ट्युमर सेल्सला फोकस करतात आणि ते ट्युमर सेल्सच्या DNA ला डॅमेज करून किल करतं. डेफिनेटली जे नॉर्मल टिश्यूज आहे ट्युमरच्या आजूबाजू, ते आपल्याला वाचवून रेडिएशन करायला लागतं. सो आर फोकस इज मॅक्सिमम डोज ट्युमरला आणि कमीत रेडिएशन नॉर्मल टिश्यूजला फॉर मॅक्सिमम चान्स ऑफ क्युअर विथ मिनिमम साईड इफेक्ट्स. ओके. आता रेडिएशन हे कसं जाणवतं किंवा तुम्ही ते कसं ऑब्झर्व करता, त्याविषयी थोडं सांगाल? रेडिएशनला आपण बघू शकत नाही, आपण फील करू शकत नाही. सो रेडिएशन घेताना पेशंट्सला काही पण सेन्सेशन्स फील होत नाही. ह्याच्यात गरमी, चटका, शॉक, करंट असं काहीच होत नाही. साधारण 5 ते 10 मिनिट फक्त लागतं रेडिएशन द्यायला. पेशंट्स ना हालताना स्थिर झोपतात मशीनच्या खाली, आणि हा मशीन पेशंटला टच करत नाही. रेडिएशनमध्ये साईड इफेक्ट्स जे आहे ते लोकल असतात, युजली टेम्पररी असते, आणि पेशंट्सला ड्युरिंग द कॉर्स ऑफ रेडिएशन आपण प्रत्येक आठवड्यात बघून त्यांना सपोर्ट आणि मॅनेज करतात. जर असं असेल तर उपचार योग्य आहेत याची खात्री आपण रुग्णाला कशी करवता? सो फिजिक्स टीम खूपच इम्पॉर्टंट असतं ह्याच्यामध्ये. एक पूर्ण टीम असते रेडिएशन डिलिव्हरीसाठी. डॉक्टर्स ऑफकोर्स आहे, पण त्याच्याबरोबर थेरपिस्ट आणि फिजिक्स टीमला खूप महत्त्व दिलं जातं. हा फिजिक्स टीम डेली क्वालिटी अशुरन्स चेक्स करतात, ज्याच्यामध्ये आपण सेफली आणि कॉन्फिडेंटली सांगू शकतात की समजा मी 1 ग्रे रेडिएशन प्रिस्क्राईब केलं तर ते खरोखर 1 ग्रेज येतं मशीनमधून. ते बघायला आणि ॲक्युरेसी, प्रिसिजन मोजायला फिजिक्स टीमचं खूप इम्पॉर्टंट रोल असतं ह्याच्यामध्ये. ओके. आता रेडिएशन थेरपीमध्ये आता सध्या काय प्रगती झालेली आहे याविषयी थोडं सांगाल?
रेडिएशन ऑन्कॉलॉजीमध्ये सर्वात जास्त ॲडव्हान्समेंट हा ॲक्युरेसी आणि प्रिसिजन डिलिव्हरीमध्ये झालेला आहे. ह्याच्यामध्ये जास्त प्रगती ॲक्युरेसी आणि प्रिसिजनमध्ये झालेली आहे. आजच्या काळात आपल्याला फक्त ट्यूमरला खूपच प्रिसाइसली रेडिएशन आपण डिलिव्हर करू शकतात आणि समजा आपल्याला ॲक्युरेसी बघायचं आहे तर आपण ड्युरिंग ट्रीटमेंट एक CT स्कॅन घेतात, CBCT म्हणतात, इमेज गायडेड रेडिओथेरपी, आणि ट्रीटमेंट द्यायचं अगोदर एक्झॅक्ट अनॅटमी मॅच होते की नाही ते आपण बघू शकतात. जर 1 किंवा 2 मिलीमीटरच्या इनॅक्युरेसी जर असलं तरी पण आपण 6D काउच ह्याच्याने करेक्ट करून प्रिसाईज आणि खूपच ॲक्युरेट रेडिएशन देऊ शकतात. सो दॅट इज कॉल्ड इमेज गायडेड रेडिओथेरपी. दुसरं की डीप इन्स्पिरेटरी ब्रेथ होल्ड. सो लेफ्ट साइडेड डावी बाजूचे ब्रेस्ट कॅन्सरसाठी आपल्याला हार्टला टोटली वाचवून रेडिएशन करायला लागतं. हा बरेच पेशंट्सला डायबिटीज, हायपरटेन्शन असतो, त्यांना किमोथेरपी पण मिळतं. तर ह्यांना हार्टला वाचवून कसं रेडिएशन द्यायचं आहे ते आपण DIBH टेक्निकनी करू शकतो. पेशंटला लांब श्वास घेऊन जेव्हा ते रोखून धरतात तेव्हा ब्रेस्ट आणि हार्टच्या मध्ये लंग्स एक्सपॅन्ड होतात, स्पेस क्रिएट होतं आणि आपण त्या क्षणात टँजेन्शियली रेडिएशन देतो. तर असं केल्यावर हार्ट टोटली वाचतं आणि पेशंट्सला पण खूप सोपं आहे हा ट्रीटमेंट घ्यायला. तिसरं की स्टिरिओटॅक्टिक रेडिएशन म्हणजे 1 ते 5 फक्त रेडिएशन्समध्ये हाय डोज हायली ॲक्युरेट रेडिएशन असतं, विच इज नॉन इन्व्हेजिव्ह पेनलेस ऑल्टरनेटिव्ह टू सर्जरी. आणि ह्याच्यासाठी आता नवीन डेडिकेटेड मशीन्स पण आहे आपल्याकडे. हायपोफ्रॅक्शनेशन. सो पूर्वी रेडिएशन 5-6 आठवड्यासाठी होतं आणि आता आपण 1-2 आठवड्यामध्येच रेडिएशन संपवू शकतात. तर ब्रेस्ट कॅन्सर, प्रॉस्टेट कॅन्सर, रेक्टल कॅन्सर आणि ब्रेन ट्यूमरसाठी बरेच पेशंट्सला आपण जस्ट 1 आठवड्यामध्ये त्यांच्या ट्रीटमेंट संपवू शकतात. ओके डॉक्टर, सायबर नाईफ काय आहे आणि नियमित रेडिएशन्सपेक्षा ते कसं वेगळं आहे याविषयी थोडं सांगा. सो सायबर नाईफ इज अ डेडिकेटेड मशीन फॉर स्टिरिओटॅक्टिक रेडिएशन आणि ह्याच्यामध्ये रेडिएशनचे किरण एक रोबॉटिक आर्ममधून निघतात जे पेशंटचे चारो तरफ फिरू शकतात आणि कुठून पण रेडिएशन देऊ शकतं, ज्याच्याने खूप टार्गेटेड रेडिएशन होतं. सेकंडली इज रेडिएशन देताना ड्युरिंग रेडिएशन कंटिन्युअसली ट्यूमरला हे ट्रॅक करून रेडिएशन देतं. सो समजा जर पेशंट थोडं पण 1 मिलीमीटर पण हललं किंवा विथ नॉर्मल ब्रीथिंग ट्यूमर्स फॉर एक्झाम्पल लंग कॅन्सर्स वर खाली हिलतात तर हा इन रिअल टाईम ट्यूमर बरोबर मूव्ह होऊ शकते आणि ट्रॅक करू शकते. सो इट इज अ रिअल टाईम ट्यूमर ट्रॅकिंग. ओके, आता कर्करोगाच्या उपचारानंतर ती एखादी व्यक्ती तिचं नॉर्मल लाईफ जगू शकते का? डेफिनेटली. इनफॅक्ट बरेच पेशंट्स रेडिएशन घेऊन पण कामात जातात. सो वी एनकरेज पेशंट्स की अगदी नॉर्मल राहा आणि रेडिएशन करून ते नॉर्मल त्यांची ॲक्टिव्हिटीज करू शकतात. हे त्यांच्या मानसिक संतुलन आणि त्यांच्या मेंटल हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो दे कॅन डेफिनेटली हॅव नॉर्मल लाईफ. ओके, तर प्रेक्षकांनो, आमची ही चर्चा जी आहे ती अशीच चालू राहील. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर मानसी मुंशी गिरमे. यांच्यासोबत आपण चर्चा करत होतो कर्करोग या विषयावर. पुन्हा एकदा विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, तुम्ही रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट आहात, पण अनुवंशिक कॅन्सर तज्ज्ञ म्हणूनही तुमचं एक बॅकग्राऊंड आहे. तर त्याची तुम्हाला या कामात कशी मदत होते याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगाल. सो मला पर्सनली जेनेटिक काउन्सिलिंग करून असं वाटतं की पेशंट्सला समजायला, त्यांच्याशी कनेक्ट करायला मला खूप असं चांगलं ऑपॉर्च्युनिटीज मिळाली आहे. कारण पेशंटच्या ट्रीटमेंट करताना पेशंट इज नॉट ओनली MRI ऑर पेट स्कॅन. पेशंट इज अ ह्युमन बीइंग. त्यांना इमोशन्स असतात, त्यांचे बरेच इश्यूज असतात, सायकोलॉजिकल, सोशल, फायनान्शियल, आणि आपल्याला हे सगळं बघूनच त्यांची ट्रीटमेंट प्लॅन करायला लागतं. So genetic counseling has helped me connect better and understand patients better.
आणि ट्रीटमेंट करायला आपल्याला एक पूर्ण टीम लागते. इट इज नॉट जस्ट द डॉक्टर. ह्याच्यासाठी सोशल वर्कर्स, सायकॉलॉजिस्ट्स, फिजिओथेरपिस्ट हे सगळे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. ओके. डॉक्टर, आता आपण कॅन्सरची लक्षणं, उपचार, त्याचे काय हे या सर्वावर बोललो, पण महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर झाल्यानंतर ट्रीटमेंट करण्यापेक्षा कॅन्सर होऊच नाही म्हणून आपण जर कोणती काळजी घेऊ शकत असू तर त्यासाठी कोणत्या 3 टिप्स तुम्ही आपल्या प्रेक्षकांना द्याल? ओके, सो जर 3 टिप्स द्यायचे आहे तर नंबर 1 इज नो टबॅको. सो बीडी, तंबाखू, सिगरेट हे अजिबात चालत नाही. सो नो टबॅको ॲट ऑल, पॉईंट नंबर 1. दुसरं की स्क्रीनिंग म्हणजे प्रिव्हेंटिव्ह स्क्रीनिंग चाचणी हे सगळ्यांना करायला पाहिजे. 40च्या नंतर सगळ्या महिलांना वर्षात एकदा मॅमोग्रॅम, जे खूप सोपं टेस्ट आहे करायला, पेनलेस आहे, हे वर्षात एकदा करायला पाहिजे. खूप एव्हिडन्स आहे आणि डेटा आहे आता सपोर्ट करायला की मॅमोग्राफी स्क्रीनिंग करून आपण लाईव्ज वाचवू शकतात. इट कॅन सेव्ह लाईव्ज. सो 40च्या नंतर सगळ्यांना मॅमोग्राफी करायला पाहिजे. सगळ्या महिलांना लग्नानंतर 3 वर्षात एकदा पॅप्समियर टेस्ट पण करायला पाहिजे. आणि HPV टेस्टिंग जर ह्याच्यासोबत केलं तर 5 वर्षात एकदा पण आपण हे करू शकतात. सो जेंट्सला 45-50च्या नंतर वर्षात एकदा सिरम PSA हा टेस्ट ते करू शकतात प्रॉस्टेट कॅन्सर अर्ली डिटेक्ट करायला. आणि तिसरं पॉईंट आहे की जर कोणाच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे किंवा त्यांना वाटते की अनुवांशिक असू शकते, कोणाला खूप कमी वयामध्ये कॅन्सर झाला आहे किंवा त्यांना एन्झायटी आहे की हे अनुवांशिक होऊ शकते, तर जेनेटिक काउन्सिलिंग आणि जेनेटिक इव्हॅल्युएशन त्यांना करायला पाहिजे. कारण हा हाय रिस्क पेशंट्सना आपण बरंच काय करू शकतात कॅन्सर प्रिव्हेंट करायला. सो ऑलवेज प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आणि आपण जर कॅन्सरला थांबवू शकतात किंवा कॅन्सरला आपण अर्ली स्टेजेसमध्ये डिटेक्ट करू शकतात तर डेफिनेटली जास्त जीव वाचवू शकतात. ओके, आता अर्ली स्टेजेस तर एकंदरीतच आपण त्याच्या स्टेजेसविषयी थोडंसं बोलूया की कोणत्या स्टेजमध्ये आपण जर ट्रीटमेंट केली तर आपण त्यातून पूर्णतः क्युअर होऊ शकतो आणि कोणत्या स्टेजमध्ये ट्रीटमेंट करणं सेफ आहे आणि त्याच्या कोणत्या कोणत्या स्टेजेस आहेत याविषयी थोडक्यात सांगाल? सो गुड क्वेश्चन. स्टेज 1 and 2 युजली लोकलाइज्ड कॅन्सर्स असतात आणि त्यांना अर्ली आपण म्हणू शकतो. तिसऱ्या स्टेजमध्ये युजली लिम्फ नोड्स किंवा नेक्स्ट स्टेपला ते पसरतात. आणि स्टेज 4 इज युजली कॅन्सर विच हॅज स्प्रेड डिस्टंट मेटास्टॅसिस. तो बाय डेफिनेशन कॅन्सर क्युअरेबल आहे अप टू स्टेज 3. पण ट्रीटमेंट आपण कुठल्या पण स्टेजवर घेऊ शकतात आणि बरेच कॅन्सर्सला आपण स्टेज 4मध्ये पण क्युअर करू शकतात. आणि जसं मी आधी सांगितलं, स्टेज 4 पेशंट्सला पण आपण क्वालिटी ऑफ लाईफ चांगलं देऊन त्यांना रेमिशनमध्ये टाकू शकतात आणि ते बरेच वर्ष चांगले लाईव्ज जीवू शकतात विथ कॅन्सर. पण ॲडव्हान्स स्टेजेसमध्ये आपला फोकस जास्त त्यांच्या क्वालिटी ऑफ लाईफ आणि कम्फर्टवर असतं. तर जरी आपण त्यांच्या लाईफस्पॅन खूप प्रोलॉंग करू शकत नाही तरी पण त्यांना रिस्पेक्टेबल, कम्फर्टेबल, पेन फ्री लाईफ देऊ शकतात. सगळ्या पेशंट्सला ट्रीटमेंट घ्यायलाच पाहिजे आणि कॅन्सरच्या ट्रीटमेंटला घाबरून कोणाला घरी नाही बसायला पाहिजे आणि कॅन्सर ट्रीटमेंटशी घाबरायला नाही पाहिजे. अगदीच. जाता जाता आणखी एक शेवटचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की एकदा कॅन्सर झाला, आपण त्याची पूर्णतः ट्रीटमेंट केली तर पुन्हा कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात का? येस, दी आन्सर इज येस. जरी सगळे ट्रीटमेंट झाली आहेत, पेट स्कॅन्स नॉर्मल आहे आणि पेशंट्स क्युअर झाले आहे तरी पण त्यांना फॉलोअपमध्ये राहायचं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण फायनाईट रिस्क असते कॅन्सरला परत यायची आणि जर बॅड लकनी हे येणार आहे परत तर आपल्याला ते लवकरात लवकर पकडायला पाहिजे. कारण बरेच पेशंट्सला आपण सेकंड टाइम ट्रीटमेंट करून पण बरं करू शकतात. सो टेक अवे मेसेजेस, जरी तुम्ही बरं झालेत आणि कॅन्सरचे ट्रीटमेंट संपले तरी पण डॉक्टर्सच्या फॉलोअपमध्ये राहायचं इम्पॉर्टंट आहे. अगदी. तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.
तर प्रेक्षकांनो, आजचा आपला जो विषय होता तो म्हणजे कॅन्सरशी आपण कसा लढा देऊ शकतो, कॅन्सरपासून कसं वाचू शकतो आणि रेडिएशन ऑन्कोलॉजीमध्ये आता अत्याधुनिक तंत्रज्ञान काय आहे, कशा पद्धतीच्या ट्रीटमेंट्स आहेत, या सर्व विषयांवर डॉक्टर मानसी मुंशी गिरमे यांनी खूप अत्यंत उत्कृष्ट असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा असे काही सिम्पटम्स दिसत असतील तर लगेच ट्रीटमेंट घेऊ शकता. अधिक माहितीसाठी तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसतात त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.